जेवण तर एकदम भारीच असतं आणि त्या सर्टिफिकेट देतात. म्हणजे इकडे ओमकार जरा वेगळा जेवायला बसला साईडला. आणि हा बघा काय आहे, माझी मम्मी खूपच फास्ट वाटते. आम्हाला काय घरी जाऊ देत नाही. तिला कोरा चहा पाहिजे हो. आणि त्यांनी वडीचं ताट संपवलंय. आणि आता आपल्याकडे लाईट नाही, त्याच्यामुळे ते आपण कोणत्या पद्धतीचे चिकन करणार आहे. आज ना आपण अहमदनगर पद्धतीचं ना चिकन बघणार आहे. त्यांनी पहिला ना आरात भाजून घेतला ना कांदा, आरात भाजलाय कांदा आणि बारीक गॅसवर ना थोडं तेल टाकलं आणि पुन्हा भाजून घ्यायचं. आपण कोणत्या पद्धतीचं चिकन करणार आहे? आपण मी काळ्या मसाल्याचं चिकन बनवणार आहे. काळ्या मसाल्याचं. आता हा कांदा आपण काय पहिला आरात भाजून घेतला. हो, आरामध्ये भाजून घेतला आणि आता परत तव्यावरती गॅसवरती मंद गॅसवरती तव्यावरती कांदा टाकून तेल टाकून परतवते. परत भाजून घ्यायचं ना. थोडंसं भाजून द्यायचा. त्याच्यानंतर थोडंसं खोबरं भाजायचं. हे खोबरं आपण किसून घेतलंय. आणि हे काय घेतलंय? ही बाजरी आहे थोडीशी आणि हे तांदूळ आहे ते पण भाजून घेतले. ते पण भाजून घेतलंय, ते पण टाकायचं. बाजरी आणि तांदूळ. हा, आता खोबरं भाजून घेऊया. हे पण असं लालसर असं भाजून घ्यायचं. लालसर भाजायचं. थोडंसं तेल टाकून ते पण भाजायचं लालसर. ते काय म्हणजे किसलेमुळे ते लगेच भाजून होतंय ना ते. हा, लगेच भाजतंय ते. आणि आता आपल्याकडे लाईट नाही, त्याच्यामुळे ते पाट्यावर वाटायचंय ना. होय, सगळं पाठ्यावरती वाटायचंय आता. थोडं तेल टाकतायत आणि तेलावर आता परत भाजून घेणार. आणि तिकडे दीदी आमची कालच्या मासवड्या उरल्यात, त्या गरम करून आता नाश्त्याला खायच्या आहेत. त्यासाठी तिथे गरम करायचं चालू आहे मासवड्या. खोबरं भाजलेलं आहे, आता काढून घ्यायचं. ते चण्याची डाळ. चण्याची डाळ ती पण थोडी भाजून घ्यायची. भाजलेली आहे, पण थोडी थंड झाली. हां हां ओके. हां, आता हे आपलं वाटप रेडी झालं आहे. सुकं खोबरं, आरावर भाजलेला कांदा, चण्याची डाळ, तांदूळ आणि ज्वारी, नाही बाजरी, तांदूळ आणि बाजरी. आणि गावाला सकाळी सकाळी न्याहारी बघा काय चालू आहे. मासवडी आणि द्राक्ष. सकाळी सकाळी गावची न्याहारी करतात हरवळे साहेब, मित्र साहेब. मी पण आहे त्याच्यामध्ये नाश्ता करायला. मी पण आहे त्याच्यामध्ये. आणि मस्त असा बेस्ट नाश्ता आहे, बेस्ट असा. मुंबईला तुम्हाला ठाण्याला कुठे नाही मिळत. हे द्राक्ष घराचे नाही, पण गावचे, म्हणजे गावचे द्राक्ष. आणि चायच्या मळ्यात द्राक्ष वगैरे नाही, आणि असं गावात आता आणलेले. आणि इकडे बघा महिला मंडळाचा पण नाश्ता चालू आहे. आणि त्यांनी वडीचं ताट संपवलं आहे, बघू नका. आमच्याकडे शिल्लक आहे, तो इकडे संपवलं आहे. आणि मित्रेवानी तर मेथीची भाजीच खायला घेतली डायरेक्ट. कच्ची खायला. मस्त नाश्ता चालू आहे. ही काय तळते? भाजते बघा, वड्या भाजते इकडे. हे आपण आता कशासाठी हे करतोय? आपण फोडणी करतोय. फोडणीचं फक्त आता खोबरंच आहे ना त्यात? हो, फक्त खोबरं आणि लसूण टाकणार. हो, लसूण टाकणार. खोबरं थोडं बारीक झालं. हे खोबरं बारीक झालं ना की ह्यातलं लसूण, हा सगळा लसूण घ्यायचा चिकनसाठी. हो, लसूण येतो सगळा एवढा लागणार. हो, सगळं टाकायचं, जास्त पण होतं ना. आता हे चिकनच्या फोडणीला ना हे खोबरं काढून घेते ती, त्याच्यात मग हा लसूण घालून, लसूण आणि खोबरं मिक्स करून मग त्याची फोडणी द्यायची ना. तिला कोरा चहा पाहिजे हो. आता ना ह्याच्यात लसूण टाकते दीदी, आणि लसूण आणि खोबरं पुन्हा बारीक व्यवस्थित करून घेणार.
आपलं कसं चिकनची क्वांटिटी जास्त असल्यामुळे ना लसूण आणि खोबरं फोडणीचं जरा जास्त आहे. ते कसं म्हणजे जसं चिकन असेल ना तसं तुम्ही ते खोबरं आणि लसूण घेऊ शकता. आणि हे बारीक होत आलं आहे व्यवस्थित. अजून थोडं बारीक केलं की मग हे आपलं फोडणीचं रेडी आहे. ते चिकन साफ करायचं म्हणजे कटिंगचं काम चालू आहे. किती किलो आणलं हे? 3.5 किलो. बापरे. तुम्ही काय आम्हाला काय घरी जाऊ देत नाही? 3.5 किलो चिकन आहे. त्यामुळे आपण मगाशी मी तुम्हाला लसूण दाखवला ना तो म्हणजे त्याप्रमाणेच होता. फोडणीचा जो खोबरं आणि लसूण आपण जे वाटलं ना ते त्यामुळेच लसूण थोडा जास्त होता. कारण हे चिकन आपलं 3.5 किलो आहे. अजून साफ करायचं आहे. पण चिकन शिजायला टाकणार आहोत. किती आहे चिकन? पातेल्यामध्ये तेल टाकलं, त्याच्यामध्ये धना पावडर, हळद पावडर आणि मीठ टाकितो आहोत. हे आता परतून घेतोय थोडं आपण. त्याच्यामध्ये आता चिकन टाकतोय आपण. किती हे चिकन? हे चिकन 3.5 किलो आहे. हे परतून घेतोय आपण. हे बघा आपलं चिकन. हे बघा आपण असं शिजायला टाकतोय. सगळं असं चांगलं धुवून टाकायचं याच्यात पातेल्यामध्ये. चांगलं धुवून घेतलंय स्वच्छ करून. असं परतवायचं. हे आता असं परतवायचंय. हे बघा चुलीवरती चाललंय आमचं चिकन. हे चुलीवरचं चिकन आहे. हे बघा चूल. हे बघा आपली चूल, त्याच्यावरती चिकन टाकलंय. कसं बनतंय आपलं चिकन. हे बघा ह्या बनवतात चिकन. हे असं चांगलं मिक्स करून घ्यायचं. हे मिक्स करायचं आता. आता हे मंद वाफेवर शिजवून द्यायचं थोडं. हे थोडं परतून द्यायचं आता. आता इथे आपण हे वाटण वाटत आहोत जे आपण सकाळी काढलेलं चिकनसाठी. हे बघा आपल्या गावरान पद्धतीने आपण पाट्यावर वाटण वाटत आहोत. माझी मम्मी खूपच फास्ट वाटते. हे बघा आपलं कांदा, लसूण, खोबरं हे वाटण केलेलं आहे ना, हे वाटत आहोत आपण. झालेलं आहे आता वाटून पाट्यावरचं. हे गावरान पद्धतीचं वाटण आहे पाट्यावरचं. हे बघा आता आपण चिकनसाठी इथे मसाले काढून घेतलेले आहेत. ते सगळे मसाले टाकून इथं फोडणी देऊन आपण परतून घेतोय. सगळे मसाले चांगले परतून द्यायचे. आपलं चिकन इथं शिजून रेडी आहे. एकदम मस्त शिजलेलं आहे. ते मसाले आपण वाटून घेतले होते ते पण सगळे याच्यामध्ये टाकलेले आहे आणि ते पण परतवण्याचं काम चालू आहे. एक अंदाजे किती वेळ परतावे लागतात मसाले? 5 मिनिट. अच्छा. हे मसाले आता परतून होत आलेला आहे. आता ते चिकन मध्ये आपल्याला टाकायचे. चिकन शिजून रेडी आहे. हे बघा आता हे तेल सुटेपर्यंत असं परतवून घ्यायचं आहे आपल्याला. खाली लागू नाही म्हणून कंटिन्युअसली असं मसाला परतवत राहायचा आहे. तेल सुटेपर्यंत. शिजून तयार आहे आणि त्याच्यामध्ये आपण मसाले टाकत आहोत. आता परतलेले सगळे मसाले वाटण वाटलेले हे सगळं आपण त्यात टाकत आहोत. हे बघा हे चिकन आपलं तयार झालेलं आहे. आता थोडंसं शिजलं म्हणजे चिकन तयार.
हे असं मिक्स करून घ्यायचं. हे आपला चिकनचा रस्सा. हे सगळं आपलं गावरान पद्धतीचं चिकन तयार झालेलं आहे आता. चला तर हे बघा आपलं चिकन एकदम रेडी आहे. याला मस्त उकळी आलेली आहे आणि तरी पण बघा, हे बघा इथं जाळ चालू आहे मस्त आणि वरती आपलं चिकन उकळत आहे. आणि इकडे काय बाजरीच्या भाकरी का आज? आज ज्वारी बाजरीच्या भाकरी बनतायत. आणि हा बघा काय आहे, चिकनचा रस्सा. आज चुलीवर बनवलाय चिकनचा रस्सा. ॲक्च्युली आम्ही नव्हतो, आम्ही तिकडे गेलो होतो, काय त्याचं नाव परत, डोकेश्वर मंदिर बघायला गेलो होतो ना, त्यामुळे आम्ही नव्हतो. त्यामुळे याच्या मागचं सगळं शूटिंग आहे ना प्रेरणाने केलं आहे. त्यामुळे बनवताना तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये ना, सगळं ते प्रेरणाने शूट केलं आहे. त्यामुळे आम्ही नव्हतो, म्हणून आता आम्हाला बघतोय रस्ता कसा येतो. हा बघा चुलीवर बनवला आहे, ओमकारच्या मामींनी बनवला आहे बघा. आणि आता भाकरी तयार होतात, बाजरीच्या भाकरी. ही बाजरीची आहे ना, आहे बघा बाजरीची भाकरी रेडी होते. आणि हे बघा आमचं जेवण. हे ओमकार कोणती कोंबडी होती मग? हा गावठीच कोंबडी म्हणा तुम्ही. आणि या बाजरीच्या भाकरी सोबत कांदा लिंबू आणि सोबत आपले सर्व हे मंडळी जेवायला बसलेले. हे बघा आता फक्त आमच्यामध्ये हे थोडेसे वेगळे आहेत. आणि हिने आपला व्हिडिओ शूट केलेला आम्ही बाहेर गेलेला असताना. ही बघा ही प्रेरणा. आणि तिकडे ओमकार जरा वेगळा जेवायला बसला साईडला, म्हणजे जेवतो मटणच आहे पण थोडासा वेगळा बसला, जागा आहे बवी. आणि फक्त हे आपले आठवडे आहेत, हे प्युअर व्हेजिटेरियन आहेत. आणि यांच्या ताटात काय आहे, मेथीची भाजी. मेथीची भाजी आहे. वा हा. आणि चला आता मस्तपैकी सगळ्यांनी जेवायला सुरुवात केली. अरे या तिकडे आहे का? नाही ना? कशी आहे चव? मामींना काय सर्टिफिकेट ओके ना? मस्त ना? हे बघा अथर्वाने मस्तपैकी जेवण सुरू केलं बघा. भाकरी कुस्करलेली आहे. आणि असंच जेवायचं असतं मटणाचं जेवण. हां बस असं बस. चला बसूया, घ्या जेवायला. हे बघा आणि मी तुम्हाला बोललो ना गावठी कोंबडीचं चिकन आहे. आणि आता आलं आहे ते सुकं चिकन पण आहे बघा भारीपैकी बघा. आणि या मामीने बनवलं आहे, ओमकारच्या मामी आहेत. मैत्री साहेब टेस्ट केलं का? एक नंबर. हां एकदम सुंदर. सुंदर ना, भारी. काय बोलताय बघा. मैत्री बहिणी ते एकदम सुगरण आहे, त्यांचं जेवण ते एकदम भारीच असतं. आणि त्या सर्टिफिकेट देतात म्हणजे मामींचं जेवण पण एक नंबर असणार.